तर एका स्पर्धेला सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर होते परीक्षा. त्या दोघांनी मला एका नाटकासाठी बोलावलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतो की नाही आपण. तर त्यांनी मला असं वर्गात शिक्षकांची नक्कल करताना पकडलं होतं. म्हणून म्हणतात ना की आपली आवड जेव्हा आपलं व्यवसाय होते तेव्हा माणूस नॅचरली दुसरा कुठलाही व्यवसाय केला असता पण तो तितका मन लावून नाही करणार जेवढा त्याची आवड त्या व्यवसायामध्ये जेव्हा रूपांतरित झालेली असते ना तेव्हा तो माणूस जास्त मन लावून काम करतो. त्यामुळे चांगलं केलं तर तेही तेवढंच रॅपिडली पसरतं. आणि माती खाल्ली तर ते डबल स्पीडनी पसरलं. त्यावेळेला नाटक शिकवायला नव्हतं किंवा सांगायलाही नव्हतं. जसं मी म्हणालो की स्पर्धेतनं काम मिळतं यावर माझा भयंकर विश्वास आहे. म्हणजे मला तर असं मनमे लड्डू फुटा झालं की 3 कामं आली आहेत आपल्याकडे. एवढा आनंद झाला होता मला. अद्वैत दादरकरांचा त्यावेळेला खूप सहवास लागला. सगळ्यात आनंदाची गोष्ट असते की आपल्या नाटकाचं म्युझिक अशोक पत्की करतात. प्रत्येक लेखकाची अपेक्षा असते एक मनात किंवा एक सुप्त इच्छा असते की बाबा गुरु ठाकूरांचं गाणं माझ्या नाटकात असलं पाहिजे. खूप फास्ट काम करावं लागतं तिकडे यार. तिथे वेळ नाही कोणाला. बरोबर. तिथे कोणी तुमच्यासाठी थांबायला तयार नाही. मला लिखाणात जास्त मजा येते. कारण मला वेगवेगळ्या विषयावरती माझं एक मत मांडता येतं, मला भाष्य करता येतं. असं उभं राहिलं आणि पोर्टफोलिओ केला, फोटो काढले आणि आता मी हे फोटो देतो इथे तिथे ईमेल करतो, मग मला कामं मिळतील नाही मिळत. तर मला असं वाटतं की एका लिमिटच्या पलीकडे ट्रोलर्सने जाता कामा नये. कामही बंद होती तेव्हा सगळी आणि मी प्रचंड दारू प्यायला लागलो. म्हणजे आउट ऑफ लिमिट. त्याला काही दर्जाही राहिला नव्हता नंतर त्या दारूच्या ब्रँडचा. इतर आजाराच्या पेशंट्सना जसं ट्रीट करतो तसं दारू पिणाऱ्या माणसाला आपण ट्रीट करत नाही. आपण त्याला हाडतोडच करतो. हाय सर, कसे आहात? मी एकदम मस्त आहे. अच्छा, तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तर सुरुवात आपण तुमच्या आधीच्या दिवसांपासून करूया, ज्यावेळी तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये होता. तर ते दिवस कसे होते आणि तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. मी फारच काय म्हणूयात की लकी आहे की माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं, मराठी शाळेतनं झालं. मी सुरुवातीची काही वर्ष कल्याणमध्ये होतो आणि मग नंतर आईवडिलांच्या सततच्या शिफ्ट ड्युटीजमुळे मी मामाकडे नाशिकला राहायला होतो. मग तेव्हा मी तिथल्या मराठी शाळेमध्ये होतो. तर शाळेत असतानाच आपण म्हणतो ना की आपल्याला की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतो की नाही आपण. तर शाळेत असताना आम्हाला एक सर होते दत्ता नागपुरे नावाचे. तर त्यांनी मला असं वर्गात शिक्षकांची नक्कल करताना पकडलं होतं आणि ते म्हटलं चल तुला आता शिक्षाच देतो म्हणून ते मला टीचर्स रूमच्या इथे घेऊन आले. आणि मग तिथे मी पाहिलं की तिथे आणखीन काही मुलं जमा होती आणि मग ते त्यांना नाटक एक बालनाट्य ते बसवत होते आणि ते वाचायला देत होते. तर ती शिक्षा म्हणून त्यांनी मला बालनाट्यात त्यावेळेला काम करायला दिलं. आणि मला त्यावेळेला पहिल्यांदाच बालनाट्यात मी जेव्हा उभा राहिलो काम करायला तेव्हा मला पहिलंच बक्षीस मिळालं होतं. अरे वा. सो माझा कॉन्फिडन्स मग फारच तिकडनं. हो. अच्छा. आणि मग तुम्ही मग पुढचं शिक्षण वगैरे कॉलेज? मग महाविद्यालयीन माझं जे काही शिक्षण आहे ते सगळं कल्याणमध्येच झालं. ते सुद्धा आधी ज्युनियर कॉलेज एक वेगळं होतं, तिथे वेगळ्या ठिकाणी झालं आणि डिग्री कॉलेजमध्ये परत माझं वेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण झालं. मी कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे. पण मला मुळातच इथे यायचं होतं त्यामुळे फार काही शिक्षणात म्हणजे गतीही नव्हतीच आणि प्रगतीही नव्हतीच त्यामुळे. अच्छा. आणि मग तुमचं जसं कॉलेज ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर तुम्ही डायरेक्ट अभिनय क्षेत्रात आला की काही जॉब वगैरे पण करायचा? नाही, मी नोकरी नाहीच केली कधी. म्हणजे मला असं तेव्हाही वाटायचं की सलग 12 तास एकाच जागेवर बसून राहायचं आणि आपण समोरच्याच्या परवानगीशिवाय उठूही शकत नाही. म्हणजे हे फार अवघड आहे, असं आपल्याला नाही जमणार. बाबा आपल्याला हवं तेव्हा उठता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे, हवं तिथे काम होत राहील, काम पण करतोच असं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे. आणि मुळात या क्षेत्राची आवड होतीच त्यामुळे तिथे माहिती होतं की इथे या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. इथे आपल्या सोयीनुसार गोष्टी होत असतील कारण हे आपल्या आवडीचं क्षेत्र आहे, आपण अधिक मन लावून तिथे काम करत असू. म्हणून म्हणतात ना की आपली आवड जेव्हा आपलं काय म्हणतात व्यवसाय होते तेव्हा माणूस नॅचरली दुसरा कुठलाही व्यवसाय केला असता पण तो तितका मन लावून नाही करणार जेवढा त्याची आवड त्या व्यवसायामध्ये जेव्हा रूपांतरित झालेली असते ना तेव्हा तो माणूस जास्त मन लावून काम करत असतो. हो, अगदी. आणि हे तुमच्या खूप आधीच लक्षात आलं ना, ते चांगलं झालं. नाहीतर काय होतं, लोक काहीतरी वेगवेगळं करत असतात, नंतर त्यांच्या लक्षात येतं की माझं याच्यामध्ये मन नाही रमत आहे, मग ते जिथे आवडीचं आहे ते करायला जातात, पण त्या प्रोसेसमध्ये त्यांची काही वर्ष वाया जातात.
पण मग तुम्ही पहिलं कमर्शियल असं काम कोणतं केलं अभिनय क्षेत्रामधील? खरं तर ना, मी आधी बरीच वर्ष एकांकिका स्पर्धा केल्या. म्हणजे तिथे मला असं नेहमी वाटायचं की स्पर्धेला जे परीक्षक येतात हे कोण असतात, तर हे याच इंडस्ट्रीमधले सिनियर दिग्दर्शक असतात, कोणी लेखक असतात. तर ते आपलं काम बघतील ना आणि मग आपल्याला काम मिळेल. म्हणजे माझा स्ट्रगलचा असा रस्ता ठरला होता की आपण असा स्ट्रगल करूयात ना, आपण एकांकिका स्पर्धा करूयात. बरं, कोणीच त्यावेळेला नाटक शिकवायला नव्हतं किंवा सांगायलाही नव्हतं. माझं मीच एकदा म्हटलं आपण करूयात. आधी काही एकांकिका पाहिल्या होत्या, मग स्वतःच एक एकांकिका लिहिली. मग त्यात काही ओळखीच्याच दोघा तिघांना बोलवून घेतलं, चला आपण करूयात एकांकिका वगैरे. आणि आम्ही ती एका स्पर्धेत, वांगणीला एक स्पर्धा होती, त्या स्पर्धेत आम्ही ती पहिल्यांदा एकांकिका केली. तेव्हा परीक्षक होते मिलिंद पेडणेकर आणि मंगेश सातपुते. मला पहिलं अभिनयाचं आणि लिखाणाचं अशी दोन्ही बक्षिसं त्या स्पर्धेत पहिल्यांदा मिळाली. अरे वा. मग तिथून माझं लिखाण खरं तर जास्त सुरू झालं. मग मी एकांकिका लिहायचो. मी 2 अंकी स्पर्धांसाठी जी आपली नाटकं असतात राज्यनाट्यासाठी, ती नाटकं लिहायचो. व्यावसायिक नाटक लिहिलं नव्हतं, कारण तिथे काय गणित आहे ती तोपर्यंत माहितीच नव्हते ना. हे सगळं स्पर्धेच्याच काळातलं होतं. मग नंतर जसं मी म्हणालो की स्पर्धेतनं काम मिळतं यावर माझा भयंकर विश्वास आहे. तर एका स्पर्धेला सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर होते परीक्षक. आणि त्यांना एकांकिका माझी आवडली होती. ते माझ्याशी बोलले सुद्धा, नंतर बक्षीसही मिळालं होतं मला. तर त्या दोघांनी मला एका नाटकासाठी बोलावलं. पहिलं व्यावसायिक नाटक. म्हणजे पहिलं अशासाठी म्हणतोय मी की ज्याच्या पहिल्या प्रयोगापासून आपण काम केलेलं असतं ते नाटक आपलं पहिलं व्यावसायिक नाटक. सो अशा अर्थाने पहिलं व्यावसायिक नाटक. ते नाटक होतं गोची प्रेमाची आणि त्याचे निर्माते होते राजन ताम्हाणे. आणि को आर्टिस्ट हे खूप छान होते. मृणाल ते चेंबूरकर होत्या, सुनील जाधव होते, अद्वैत दादरकर होते, श्याम राजपूत होते, ऋतुजा बागवे होती. असे खूप सगळे छान को आर्टिस्ट. आणि माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक होतं. त्यावेळेला झालं असं होतं की मला आधी सचिन मोटे सरांचा फोन आला की तू उद्या मोकळा आहेस ना, येशील ना जरा भेटायला मुंबईत? म्हटलं हा सर येतो. मला एक थोड्या वेळाने सचिन गोस्वामी सरांचा फोन आला, अरे तू उद्या पार्ल्यात येऊ शकतोस का, जरा एक नाटकासाठी जरा बोलायचं आहे. म्हटलं हो सर येतो. आणि मला राजन ताम्हाणेंचा संध्याकाळी फोन आला, उद्या जरा मला दीनानाथला भेटशील का रे? मी म्हटलं हो भेटतो, मी येतोच आहे, तिथेच आहे म्हटलं मी. म्हणजे मला तर असं मनमे लड्डू फुटा झालं की 3-3 कामं आली आहेत आपल्याकडे. एवढा आनंद झाला होता मला. आणि मी गेल्यानंतर बघितलं तर हे तिघही एकत्रच बसले होते. आणि तिघही माझ्याकडे पाहत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हा भाव होता की आपण ज्या आर्टिस्टला कॉन्टॅक्ट केला होता तो आर्टिस्ट आलेला आहे. ह्या दोघांनी बोलवलेला आर्टिस्ट काय आलेला नाही. मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की तिघांनी मलाच फोन केला होता. आणि म्हणजे हे असं कास्टिंग झालं माझं. त्यावेळेला सगळ्यात मला असं वाटतं महत्वाची गोष्ट असेल तर मला अद्वैत दादरकरांचा त्यावेळेला खूप सहवास लाभला. हा, म्हणजे आमची पहिली भेट झाली. कारण मी एकांकिकांच्या काळांमध्ये ना मी त्यांचं नाव ऐकायचो, त्यांचे एकांकिका कशा बघायला मिळतील, कुठे कुठल्या महोत्सवात जाता येईल का आपल्याला बघायला, असं करून मी जायचो त्यांचे एकांकिका पाहायला. तर तेच को आर्टिस्ट आहेत कळाल्यावरती तर मला एवढा आनंद झाला. आणि दॅट वॉज वर्थ. कारण ते नेहमी सतत नाटकाच्या दौऱ्यांवर म्हणा, 2 अंकांच्या गॅपमध्ये इंटरव्ह्यूमध्ये म्हणा, ते सतत थिएटरविषयी बोलायचे. अरे वा. ते सतत नाटकाविषयीच बोलायचे. अरे वा. म्हणजे मी पाहिलेले त्याचे हार्डकोर थिएटरवाले आहेत अद्वैत दादरकर. अरे वा, छान. सर तुम्ही आता लिहिलेली एक व्यावसायिक नाटक जे सध्या चालू आहे, फ्रेंड रिक्वेस्ट, तर त्या नाटकाबद्दल जरा सांगा. फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे खरं तर ही फ्रेंड रिक्वेस्ट मी कधीच लिहिली होती. त्याला बराच काळ काही मुहूर्त लागेना. म्हणजे दिग्दर्शन कुमार सोहनी सर करणार हे अगदीच ठरलेलं होतं. तेही निर्माते शोधत होते. काही वेळेला मग निर्मात्यांना नाटक आवडत असे तर मग असं होत असे की बाबा कलाकार आम्ही सांगू ते कास्ट करा. मग कुमार सोहनींचं असं असायचं की दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नजरेतून त्यांनी जे काही पाहिलं आहे त्याच्यानुसार त्यांना जे कास्टिंग योग्य होते तेच कास्टिंग राहणार. बरोबर. मग हे नाटक घेऊन त्यांची आणि अजय पुरकरांची भेट झाली. अजय पुरकरांनी नाटक ऐकलं आणि त्यांचं असं झालं की मग मी प्रोड्यूस करतो हे नाटक. आणि ते म्हणाले की मला असंही नाट्यसंस्था म्हणजे प्रोडक्शन हाऊस नाटकांचं सुरू करतोच आहे. मी तर माझं पहिलं नाटक म्हणून मी हे प्रोड्यूस करतो आणि त्यांनी ते प्रोड्यूस केलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट असते की आपल्या नाटकाचं म्युझिक अशोक पत्की करतात. अरे वा. आपण जे शब्द लिहिलेत ते शब्द नट उच्चारत असताना मागे अशोक पत्कींचं संगीत असणार आहे. आणि आपल्या नाटकासाठी गुरु ठाकूर यांनी गीत लिहिलं आहे. अरे वा. म्हणजे ही इतकी एक प्रत्येक लेखकाची अपेक्षा असते एक मनात किंवा एक सुप्त इच्छा असते की बाबा गुरु ठाकूरांचं गाणं
माझ्या नाटकात असलं पाहिजे. बरोबर. किंवा अशोक पत्कीन सारख्या व्यक्तीने माझ्या ज्येष्ठ संगीतकारांनी माझ्या नाटकाला संगीत दिलं पाहिजे. अशोक पत्कींनी माझे हे दुसऱ्या नाटकाला आता संगीत दिलं. याच्या आधी अर्धसत्य नावाचं एक नाटक केलं होतं मी, त्यालाही अशोक पत्कींनी, अर्थात तेही नाटक कुमार सोनीनीच डिरेक्ट केलं होतं. ओके. ह्या नाटकात गंमत अशी आहे की एकटं आयुष्य जगणारा एक मिडल एज माणूस आहे, त्याच्या ओळखीचा एक रिक्षावाला आहे, त्यांची मैत्री आहे. ते संध्याकाळी गप्पा टप्पा मारायला, कधी कधी थोडी थोडी घ्यायला सुद्धा असे भेटतायत, एवढीच त्यांची मैत्री आहे. पण मग या अशा पद्धतीने सरळ चाललेल्या आयुष्यामध्ये अचानक एक मुलगी एंटर होते या माधव सहस्त्रबुद्धेच्या आयुष्यात, आणि तिथून मग सगळ्या घडामोडी घडायला लागतात. आणि मग मी आता दुसरा अंक नाही सांगत, पण साधारण एका सस्पिशियस वातावरणात ती त्या घरात वावरती आहे. मग तिच्या येण्यामागचं प्रयोजन असणारी व्यक्ती तिच्या मागणं कोण आहे, जी तिला सतत फोनवर गाईड करते, सल्ले देते आहे, याच्यावरती मग सगळं फिरत राहतं ते. मग मध्ये त्या रिक्षावाल्यावरती एकदा संशय येऊन जातो. अशा पद्धतीने पुढे जात जात दुसऱ्या अंकात मात्र एक वेगळाच फ्लेवर तुम्हाला या नाटकात बघायला मिळतो. अच्छा. म्हणजे सस्पेन्स ओपन होतोच, पण एक वेगळा फ्लेवरही तुम्हाला दुसऱ्या अंकात बघायला मिळतो. इव्हन या नाटकातली स्टार कास्ट सुद्धा खूप छान आहे. हो, युनिकच आहे. म्हणजे कारण ह्या कॉम्बिनेशननी कधीच एकत्र काम नाही केलंय. अजय पुरकरांनी आणि आशिष पवारांनी कधीच एकत्र काम नाही केलं. ह्या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी काम केलं. नाटकाची आमची नायिका जी आहे प्रियांका तेंडोलकर, ती तर तिच्या मालिकेत तुम्ही बघतोच आपण सगळे, तिला ठरलं तर मग मध्ये ती खूप छान अभिनेत्री आहे. आणि तिचं काम बघून असं वाटत नव्हतं की ही पहिल्यांदा व्यावसायिक नाटकात काम करते म्हणून. अच्छा. तिचं होमवर्क खूप स्ट्रॉंग असतो, हे मी तालमीत बघायचो, कारण ती खूप अभ्यासू नटी आहे. म्हणजे आपण हल्ली फार जे व्यावसायिकला काम करतात जास्त प्रमाणात किंवा टेलिव्हिजन करतात, त्यांना थिएटरविषयी तेवढं कितीच असं असेल असं मला नेहमी वाटायचं. पण मग प्रियांकाच्या बाबतीत ते सगळं ब्रेक झालं बुवा, कारण असं नसतं. सिन्सिअर आर्टिस्ट हा स्क्रीनवरती सिन्सिअर असतो आणि थिएटरमध्ये सिन्सिअरच असतो. तर ती खूप सुंदर काम करते. त्यानंतर अतुल महाजन आहेत त्याच मालिकेतले. अतुल महाजन सुद्धा इतकं सहज काम करतात, म्हणजे कमाल काम करतात ते सुद्धा. ते बरेच वर्ष करत आले. खूप. बेसिकली थिएटरचा खूप वर्षांचा अनुभव आहे त्यांचा. आणि हे दोघंही याच्या आधी मला वाटतं 1-2 नाटकात को आर्टिस्टही होते. अजय पुरकर आणि अतुल महाजन यांनी आधी एकत्रही 2 नाटकांमध्ये काम केलं होतं. त्यांचं एक ट्युनिंग छान आहे. बरोबर. आणि मुळात हे चौघही इतके छान मर्ज होऊन काम करतात की क्या बात आहे म्हणजे. ओके. आणि मग तुम्ही हे थिएटर करून टीव्ही सिरियल्स कडे वगैरे कधी वळलात? हेच जे गोची प्रेमाची नाटक मी आता सांगितलं, माझं पहिलं व्यावसायिक नाटक, त्या नाटकाच्या प्रयोगाला एकदा राकेश सारंग आले होते कॅम्प्स क्लबचे. तर त्यांनी अगदीच म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आमच्या नाटकातल्या दोघा-तिघांना त्यांच्या मालिकेत, तेव्हा या गुजीरवाण्या घरात मालिका खूप तुफान लोकप्रिय होती आणि रेकॉर्ड ब्रेक एपिसोड्स तिचेही झाले. सो त्याच्यात मग माझे जे काही कोआर्टिस्ट होते, श्याम राजपूत होते म्हणाल मी तसं, की ऋतुजा बागवे होते, हे त्या मालिकेत काम करायला लागले. आणि नंतर मलाही त्याच प्रयोगामुळेच त्यांनी मालिकेत काम करायला बोलवलं. म्हणजे एकांकिकेमुळे मिळालेलं नाटक आणि नाटकामुळे मिळालेली मालिका. अरे वा, खूप छान प्रवास आहे असा. मग तुमचा आतापर्यंतचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला अनुभव कसा आहे? खूप फास्ट काम करावं लागतं तिकडे यार. तिथे वेळ नाही कोणाला. बरोबर. तिथे कोणी तुमच्यासाठी थांबायला तयार नाही, कारण तिथे प्रत्येक जण, प्रत्येक डिपार्टमेंटचा माणूस गन पॉइंटला असल्यासारखं काम करतो. कारण त्यांना ते 20 मिनिटाचं फुटेज काढायचंच असतं काही करून. त्यात हा असा पाऊस वगैरे येतो की मग तो डेलाईटचा सगळं सत्यानाश होऊन जातो. आधीचं केलेलं फुटेज स्क्रॅप करावं लागतं. मग त्या दिवसाचं सगळं, म्हणजे हे एक प्रेशर घेऊन तुम्हाला खूप फ्रेश काम करायचं असतं. बरोबर. सगळ्या गोष्टी खूप फास्ट होत असतात, खूप फास्ट घडतात. बरोबर. म्हणजे स्क्रिप्ट सुद्धा आता तरी बरं आहे की व्हॉट्सअप वगैरे आल्यामुळे काय होतंय की आदल्या दिवशी स्क्रिप्ट रिसीव्ह होत आहे आणि सांगितलं जातं की बाबा हे सीन आपण करतो, तर थोडा होमवर्क करता यायला लागलाय आता. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी सेटवर गेलं की हातात स्क्रिप्ट यायची, किंवा कितीतरी वेळा तर सांगितलं जसं थांबा जरा, आपण थोडा वेळ थांबतोय कारण रायटर पाठवतोय सीन, असंही व्हायचं बऱ्याचदा. असं काही सिरियल अजून पण होतं म्हणजे. म्हणजे मी सांगू का, ज्यांचं मे बी रायटर शूटच्या लोकेशन पासून लांब राहणार असेल आणि तो कम्प्लिटली तुम्हाला मेलवरच पाठवणार असेल सगळं, तर मग तुम्हाला कधी कधी थांबावं लागू शकतं. कारण जर मी सातारा किंवा वाई सारख्या ठिकाणी शूट करत असेल आणि माझ्या मालिकेचा रायटर हा ठाण्यामध्ये असेल, तर नेटवर्क इश्यू होऊ शकतात. मग असा टेक्निकल प्रॉब्लेम होऊ शकतो, पण शक्यतो असं लेखकांकडनं होत नाही की उशिरा दिलाय बुवा. कारण त्यांच्याकडे स्क्रीन प्ले रेडी असतो, त्यांना ड्रामा पुढचा काय माहिती असतो. ते फक्त असं काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला तर होत असेल. आता तुम्ही अभिनेते म्हणून काम करताय, लेखक म्हणून देखील काम करताय, तर तुम्हाला जास्त मजा कशात येते, लेखनामध्ये की अभिनयामध्ये?
नाही, खरं तर आता कसं सांगू, मला लिखाणात जास्त मजा येते. अच्छा. कारण मला वेगवेगळ्या विषयावरती माझं एक मत मांडता येतं, मला भाष्य करता येतं. बरोबर. नट म्हणून मला दुसऱ्याची वाक्य म्हणायची असतात, ती माझी नसतात. पण मग तिथेही मला ते चॅलेंजिंगच वाटतं की दुसऱ्याची वाक्य आपली असल्यासारखं समजून ती पोहोचवणं हे सुद्धा टास्क आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की ॲक्टिंग इज नॉट सो इझी. सो ते तसं आहे, की सोपं नाही ते. बरोबर. ज्यांना लेखक व्हायचे किंवा अभिनेता व्हायचे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी म्हणालो, मी सांगेन की माझाच ट्रॅव्हल बघा ना तुम्ही. मी एकांकिका स्पर्धा केल्या आधी. बरोबर. मला स्पर्धेतून नाटक मिळालं. कारण तिथे अंदाज येतो की हा थिएटरमध्ये काम करताना कसं करतो. मग त्यांच्याप्रमाणे ते बोलवतातच तुम्हाला. तर मला असं वाटतं स्पर्धा, एकांकिका स्पर्धा किंवा थिएटरला पर्याय नाही. बरोबर. कारण तो बेस आहे आणि तिथे तुम्ही आधी ते केलंच पाहिजे. स्पर्धांमध्ये तुम्ही एकांकिकांमध्ये भाग घेतलाच पाहिजे. शक्य असेल तिथे एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घ्या, त्याने आणि कॉन्फिडन्स येतो. बरोबर. आणि एकांकिका करत असताना सुद्धा ह्याची काळजी घेतली पाहिजे अभिनेत्यांनी विशेषतः, की आपण जे आहोत, जसे आहोत त्या भूमिका नका करू जे तुम्ही नाहीच आहात. ते जास्त चॅलेंजिंग असतात. म्हणजे जे तुम्ही नाहीच वाटू शकत असं काही रोल असेल तर तो तिकडे करत जा. कारण ते तुम्हाला काय म्हणूयात, एक मिळालेली एक संधी आहे एकांकिका स्पर्धा ही, की वेगवेगळ्या भूमिका जगून बघण्यासाठी. बरोबर. बरोबर. आणि लेखकांसाठी सुद्धा, की ज्या ज्या विषयांवरती लिहावंसं वाटतं त्यावर लिहून बघूयात आपण. त्याला आपल्याला मार्गदर्शनच मिळणार आहे. लेखक किंवा अभिनेते हे आपण काही फक्त बक्षिसासाठी करत नसतो ना स्पर्धा. सिनियर्स भेटतात, ते काही 4 गोष्टी सांगतात, त्यांचे ओपिनियन्स कळतात आपल्याला, आपले लूपहोल्स कळतात आपल्याला, कधी कधी आपल्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आपल्याला कळतात. सो स्पर्धेला पर्याय नाही, थिएटरला पर्याय नाही. असं उभं राहिलं आणि पोर्टफोलिओ केला, फोटो काढले आणि आता मी हे फोटो देतो इथे तिथे ईमेल करतो, मग मला कामं मिळतील, नाही मिळत अशी कामं. आणि थिएटर करून काय होतं, एक ग्रुप तयार होतो आपला. त्यातलेच मग काही जण टीव्ही नाव सजेस्ट करतात किंवा काही जण दिग्दर्शक होतात, लेखक होतात, तिथून कामं मिळू शकतात. अगदी. प्लस आपल्याला इंडस्ट्रीची माहिती होते, हे काय चाललंय, कुठे कसं, ऑडिशन्स कुठे आहेत ते कळतं. ही तर फार मोलाची माहिती असते. ऑडिशन्स कुठे चालू आहेत. आता तर ग्रुप्स असतात. बरोबर. आता वेगवेगळ्या प्रोडक्शनचे ऑडिशन असलं की त्याचे डिटेल्स येत असतात. पूर्वी तर फोन करून विचारावं लागायचं असं एकमेकांना. पण जो अगदीच नवीन येतो, म्हणजे गावाकडून वगैरे येतो, त्यांना ह्या गोष्टी कळतच नाहीत. म्हणजे ऑडिशन्स असतील किंवा काय, तर त्यासाठी काय म्हणजे वे आहे? बघा ना, मी तेच म्हणतोय की गावाकडनं आला जरी असला तरी गावाकडे त्यांनी स्पर्धा कराव्यात की. बरोबर. त्याला इथलीच मुंबईतली माणसं स्पर्धेचे परीक्षक म्हणून जाणार आहेत की पाहायला? इथे येऊन कशाला वेळ घालवतोस? त्यापेक्षा तिथे स्पर्धा कर, इथलीच माणसं येणार आहेत परीक्षक म्हणून काम बघायला. बरोबर. बरोबर. मग तू जर उजवा असेल तर ते तुला उचलणारच आहे, तुला घेऊनच जाणार आहे. कारण इंडस्ट्री इज ऑलवेज इन सर्च ऑफ न्यू टॅलेंट. आपण बघत असू आजूबाजूला मालिका, जर आपण बघतो एखादी नवीन मालिका आहे, तुम्ही बघा त्यात कामं करणारी जी हिरोईन किंवा जो हिरो आहे हे फ्रेश चेहरे आहेत. बरोबर. आज मग चॅनल सिरीज का घेत आहे? कारण त्यांना माहिती आहे की आता हे वय आहे. म्हणजे आता नायक नायिकांचं वय हे आहे. पूर्वी आपण त्याच्यापेक्षा मोठे नायक नायिका पाहत होतो, पण आता हे वय आहे नायक नायिकेचं. बरोबर. हा ट्रेंड आहे की नाही आता. सो मग मला काय म्हणायचं, मग संधी तर कुठेही मिळेल, पण आधी स्पर्धा हाच एक ऑप्शन आहे की तिकडे पटकन संधी मिळेल. भले बक्षीस नाही मिळालं एकांकिकेला, अरे पण तुझं काम आवडू शकतं, ते तुला एकट्याला बाजूला बोलवू शकतात, नंबर देऊ शकतात की मला फोन कर ये म्हणून. हो. आणि आता तुमची नवीन सिरियल येते अबीर गुलाल, त्याबद्दल जरा सांगा. अबीर गुलाल गोष्ट आता कसं आहे बघा, अजून तर मालिका 27 तारखेपासून मालिका सुरू होईल. ओके. पण तुम्ही जो प्रोमो पाहता साधारण तुम्हाला अंदाज येत असेल की 2 वेगळ्या काय म्हणूयात स्वभावाच्या मुली आपण बघतोय. तर त्या 2 वेगळ्या स्वभावाच्या मुलींची पॅरलल लेवलला चालणारी एक गोष्ट आहे. आणि त्यात काही फॅमिलीज आहेत. ऑफकोर्स हिरो आहे, हिरोईन आहे, हिरोची फॅमिली आहे, हिरोईनची फॅमिली आहे. सो आत्तापुरतं मी एवढंच सांगतो की मी हिरोच्या फॅमिलीत आहे. अच्छा. आणि बाकीच्या गोष्टी, कारण ती पण मालिका थोडी सस्पिशियस पॉईंट ऑफ व्ह्यूनी ओपन होती आहे. सो मी आत्ताच काही सांगत नाही. पहिल्या एपिसोड पासूनच गंमत आहे ती सगळी. पण एक चांगली एक तुम्हाला कौटुंबिक मालिका बघायला मिळेल. अरे वा, छान. तसं बघायला गेलं तर आता खूप साऱ्या मालिका येत आहेत. तर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की नवीन टॅलेंटला खूप चान्स आहे या सगळ्यामध्ये. अजून तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत? म्हणजे ही एक मालिका आहे, अजून कोणतं नाटक वगैरे, लिखाणाचं वगैरे काय? लिखाणाचं आहे.
मी आत्ताच एक एकांकिका लिहून पूर्ण केली, तू तेव्हा तशी नावाची. अच्छा. त्याच्यावर काम करतायत मुलं, तालीम चालू आहे. आणि व्यावसायिक नाटकही एक आत्ता लिहितोय मी, जे अगेन रिलेशनशिप ओरिएंटेडच आहे, कारण मला ते लिहायला जास्त आवडतं, नातेसंबंधांवरती बोलायला आवडतं, कारण ते लोकांना आवडतं. लोकांना इमोशन्स आवडतात. लोकांना तत्वज्ञान देणारं नाटक नाही आवडणार, आणि आता तेवढं वेळ नाही लोकांकडे. बघा काय होतंय, 30-30 सेकंदांचे रील पाहिल्यामुळे ना प्रेक्षक म्हणून आता माझे पेशन्स कमी झालेले आहेत. मला पटकन पटकन हवंय आता. बरोबर. आता मालिका सुद्धा लोक बऱ्याचदा काय होतंय की मला आदल्या दिवशी सकाळी किंवा मला सकाळीच एपिसोड मिळतोय बघायला, इतकेही पेशन्स नाही आहेत म्हणजे आता ऑडियन्समध्ये. बरोबर. सो तिथे असं की जेवढं तुम्ही त्यांच्या स्पीडला मॅच करून करू शकाल तेवढं करावंच लागतं. सध्या काय ट्रेंडिंग आहे त्यावरती वगैरे त्यावर लक्ष ठेवू. आता काय होतंय की अलीकडे आपण हे बघतो की काही कारण नसताना काही मंडळी नेटवरती चांगल्या चांगल्या कलाकारांना उगाच ट्रोल करताना आपण बघतो. आपल्याला मूळ विषय माहितीही नसतो. अनेकदा आपण कमेंट जेव्हा खाली वाचतो तेव्हा कळतं की काय चाललंय त्याला स्वतःलाही माहित नाही, आणि तो कमेंट करून पास करून टाकतो एखाद्याच्या नावाने उगाच. तर मला असं वाटतं की एका लिमिटच्या पलीकडे ट्रोलर्सनी जाता कामा नये. बरोबर. एखाद्याच्या घरच्यांपर्यंत जाता कामा नये, एखाद्याच्या आईपर्यंत जाता कामा नये, एखाद्याच्या बहिणीपर्यंत जाता कामा नये. हे करत असताना आपल्याला आई बहीण आहे हे आपण लक्षात ठेवायचं. टीका करायलाच पाहिजे, म्हणजे आपण सांगूनच गेलेत ना की निंदकाचे घर असावे शेजारी, पण निंदकाला पण काय एकतर मिनिमम क्वालिटी असावी. बरोबर. एक्झॅक्ट. त्यांनी जरा त्या पद्धतीने बोलावं, म्हणजे लँग्वेजचं काहीतरी एक भान राखलं गेलं पाहिजे ट्रोल करताना सुद्धा. पण मग ह्या ट्रोलर्सला किती सिरियसली घ्यायचं? म्हणजे बघा कसं होतं की एखादी गोष्ट जितकी जास्त चीप तितकं आपण ती दुर्लक्षित करत असतो की नाही. ते जेवढं चीप बोलत जातील तेवढे ते दुर्लक्षित होत जातील. ते जोवर दर्जेदार बोलतील तोवर त्यांचं काहीतरी त्यांना कमेंटमधनं ऍक्टर किंवा आर्टिस्ट रिप्लाय देतील. पण ते जर खालच्या दर्जाला गेले तर ते आपोआप दुर्लक्षित होणार आहे, कारण आपण असेही चीप गोष्टींकडे लक्ष देत नाहीच ना. सो मग एवढंच महत्व आहे मग त्यांचं. जर दर्जाच नसेल तर मग त्या गोष्टींमध्ये काय आपण बोलायचं त्याच्यावरती आपण. बरोबर बरोबर. प्लस सर इंडस्ट्रीतली अजून एक दुसरी बाजू पण आहे, म्हणजे जसं आता भूषण कडू सरांचं ते एपिसोड बघितला तर म्हणजे असं वाटतं की बघून कलाकार म्हणजे ॲक्टर आहे, त्याला खूप फेम आहे, त्याला म्हणजे खूप असेल, पैसा असेल, सगळ्याच गोष्टी असतील, पण जो हसवणारा कलाकार आहे त्याच्या पाठीमागे कुठेतरी दुःख पण आहे. बघा हे असं आहे ना की चेहऱ्याला एकदा रंग लावला की नाही तुम्ही की तुम्ही ते पात्र झालात. बरोबर. मग त्यावेळेला तुमच्या त्या इमेजचा आणि तुमच्या खऱ्या इमेजचा कधीच संबंध येता कामा नये. म्हणजेच मी आता तू म्हणालास की हसवायचं काम करणाऱ्याच्या आयुष्यात सुद्धा एक दुःखाची बाजू असते, तर ती फक्त हसवण्याचं काम करणाऱ्याच्या आयुष्यात असते असं नाही, ती अनेक नटांच्या आणि तुझ्या माझ्या आयुष्यात सुद्धा असते. पण मग ती जी माझ्या आतमधली दुःखाची बाजू आहे ती मी माझ्यावर किती प्रमाणात हवी होऊ द्यायची. स्पेशली जेव्हा मी इमोशन्सच्याच धंद्यात काम करतोय, मग मी किती महत्व द्यायचं. अरे मला खूप दुःख झालं, मला इतकं वाईट वाटलं, मग शेवटी एक पीक प्यायलोच मी, असं कसं होईल. जगात अनेक माणसं दुःखी आहेत. हो बरोबर. म्हणजे हा आनंदाच्या प्रसंगी एक थोडंसं आपण ज्याला म्हणतो सोशल ड्रिंकिंग असेल तर समजू शकतो, पण त्यात वाहवत जाणंही बरं नाही. म्हणजे मी त्यातनं गेलेला माणूस आहे. अच्छा. म्हणजे कोरोनामध्ये वडील वारले माझे, त्याच्यानंतर मला असं झालं की आपले वडील म्हणजे आपलं जग वगैरे, आणि कामही बंद होती तेव्हा सगळी, आणि मी प्रचंड दारू प्यायला लागलो. अच्छा. म्हणजे आउट ऑफ लिमिट, त्याला काही दर्जाही राहिला नव्हता नंतर त्या दारूच्या ब्रँडचा. मग तो एवढा प्रकार वाढायला लागला माझं की मग माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने मला रिहॅबमध्ये पाठवलं. मी तिकडे ऑलमोस्ट 11 महिने होतो. तिथून आल्यानंतर आता मला ते जागेची दहशत असते. मग तिकडे आम्हाला हे सांगितलंच जातं की वन्स अ ड्रिंकर ऑलवेज अ ड्रिंकर. दारू हे व्यसन नाहीये, दारू पिणे हे व्यसन नाहीये, दारू पिणं हा आजार आहे. पण आपण इतर आजाराच्या पेशंट्सना जसं ट्रीट करतो तसं दारू पिणाऱ्या माणसाला आपण ट्रीट करत नाही, आपण त्याला हाडतोडच करतो. बरोबर. आलं का लक्षात. आणि मग नंतर जेव्हा रिहॅबला टाकलं जातं तेव्हा मग तिकडची मंडळी सांगतात की रिहॅबची फक्त त्याला एकट्याला आवश्यकता नाही आहे, तर तुम्हीही ट्रीट करताना त्याला तो आजारी आहे असं ट्रीट करा, अशी तिकडे त्यांची एक बेसिक लाईन आहे, त्याच्यावरती ते काम करतात. पण मग तिथून बाहेर आल्यानंतर मला माहिती होतं की आता बऱ्याच जणांना हे माहिती झालं की आपण रिहॅबला होतो, म्हणजे हा इतकी दारू प्यायचा
हेही कळालंच ना. म्हणजे नुसतं रिहॅबमधनं आलं हे नाही कळत, का टाकलं होतं तर खूप दारू प्यायचं म्हणून. तर मग मला सुरुवातीला जरा असं वाटलं की अरे बापरे, आता हे आणखीन पसरलं असेल तर आता कसं काय काम मिळेल आपल्याला. बघा, मी असं नाही म्हणत आहे ना माझ्याबद्दल अफवा पसरवल्या म्हणून. माझ्या आयुष्यात जे घडलंय ते कळाल्यामुळे आता आपल्याला काम कसं मिळेल हा माझा प्रश्न होता. बरोबर. तरी पण मग आम्ही असं मित्र होते सोबतीला थिएटर करणारे. मग आम्ही एक एकांकिका स्पर्धा असते अस्तित्व करंडक नावाची, ज्याच्यामध्ये कमर्शियलला काम करणारे नट सुद्धा काम करू शकतात, लेखक लिहू शकतात. अशी एकमेव स्पर्धा आहे ती. मग त्या स्पर्धेत भाग घेतला आणि मला बेस्ट ॲक्टर मिळालं. आणि मला जरा कॉन्फिडन्स आलं की आपण अजूनही बरं काम करतो आहोत. फार भारी नाही पण बरं करतो आहोत. त्या सगळ्या 11 महिन्याचा स्ट्रेस आता आपल्या कामात वगैरे कुठे येत नाही, आपण फ्रेश आहोत आता. मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा कुमार सोनेंनी कॉन्टॅक्ट केला की अरे ते करायचं आहे ना आपल्याला नाटक. म्हटलं हो सर करायचं आहे. मग फ्रेंड रिक्वेस्टची तालीम सुरू झाली. त्याच्यानंतर एकदा मी आत्ता तुम्हाला सांगितलं की माझी पहिली सिरियल मी कॅम्प्स क्लबची केली होती या गुजीरवाणे घरात. सो दिस वॉज लाईक अ सेकंड बर्थ ना, माझा हा दुसरा जन्म होता. आणि मला परत कॅम्प्स क्लबमधूनच कॉल आला की अरे स्वामी समर्थ मालिकेमध्ये अत्रेय ऋषींचं काम करशील का. आणि मी म्हटलं हां, कारण माझा स्वामींवर विश्वास आहे, माझा भयंकर विश्वास आहे आणि अनुभव आहे, प्रचिती आहे, उगाच असं ऐकून नाही, स्वानुभवानी सांगतो. सो मला बरोबर त्यांच्याच मालिकेत काम करायची संधी मिळाली. बरं, तिथलं काम संपता संपता मला असं झालं होतं की अरे आता पुढचं काम शोधायला हवं. मग तेवढ्यात मला ह्या प्रोडक्शनमधनं कॉल आला की अबीर गुलालसाठी लुकटेसला तुम्ही या म्हणून. आणि आता हे काम सुरू आहे. अरे बाबा, खूपच छान. हा, म्हणजे मला काय म्हणायचं की इंडस्ट्री तुम्हाला सांभाळून घेते. जेव्हा मी असं म्हणतो की इंडस्ट्री, मी पर्टिक्युलरली मराठीबद्दल बोलतो कारण मी हिंदीत काम नाही केलंय कधी. मराठी इंडस्ट्री आहे ना ही, मी तुम्हाला सांगतो फॅमिली असते एक. थोडंसं मग तुम्ही चुकीचं वागलात की नाही, मग तुम्हाला कोणतरी रागावणार, तुम्हाला कोणतरी बाजूला उभं करणार, आमच्यात येऊ नकोस असं करणार ना. पण मग आता तुम्ही तसं नाही करणार, हा कॉन्फिडन्स जोवर तुम्ही त्यांना मिळवून देत नाही तोवर तुम्ही इंडस्ट्रीबद्दल बोलूही शकत नाही. कारण जेव्हा त्यांनी दिलं तेव्हा दिलं की नाही. मग आपल्यात एखाद्या दुर्गुणामुळे आपण जर बाजूला काढले जात असू तर आपण तो दुर्गुण आपल्यातनं काढला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे परत त्यांच्यात घेतात, ते बोलवून घेतात. इट्स लाईक अ फॅमिली. मला लगेच ती आणि प्रचिती आली ना, माझं नाटक आलं, मला मालिकेत परत बोलवून घेतलं. आता नवीन मालिकेत माझं काम चालू आहे. पण हा त्यांना कॉन्फिडन्स आला असेल ना की आता हा 11 महिने तिथे होता, सो आता आपण याच्यावरती विश्वास ठेवूयात. आणि ठेवला, चालू आहेत कामं. त्यामुळे मी एवढंच सांगतो की इंडस्ट्री ही एक फॅमिली आहे. असं कधीच होत नाही की तुमचं अच्छा गॉसिप्स कुठे होत नाहीत. बरं, तरी मला असं म्हणायचं असतं की ठीक आहे, गॉसिप्स होतात म्हणजे काय, कुठेतरी काहीतरी जळलंय तेव्हाच तो धूर आलाय की नाही. मग नुसतं धूर आहे असं नाही म्हणायचं ना. मग काहीतरी झालंय म्हणून, म्हणजे आपण काहीतरी केलेलं असतं, आपल्या हातनं घडलेलं असतं, तेव्हाच तर मग आपल्याबद्दल बोललं जातं ना. आपणच थोडंसं काळजी घेऊन वागलं की मग नाही असं काही होत. हा, बाकी गॉसिप करणाऱ्यांना कोण थांबवेल. मग तुमच्यात जर एवढंच जरी टॅलेंट असेल ना तरी तुम्हाला शोधून काढून ही मंडळी बोलवतात आणि काम देतात. बरोबर. तुम्हाला कामच नाही मिळालं तर भाई तुमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. एक्झॅक्टली. मग तुमच्या परफॉर्मन्सच्या दर्जात प्रॉब्लेम आहे. बरं, तसं तर नसतंच. कारण तसं असतं तर आधी इतकी वर्ष काम नसती केली. म्हणजे तुम्ही काम चांगलं करत आहात, मग मध्ये तुमच्या हातनं काहीतरी झालंय, काहीतरी गडबड केली आहे तुम्ही. एक्झॅक्टली. म्हणजे जसं मी मान्य करतो ना की हा, माझ्या त्या एका सवयीमुळे माझं नाव खराब होऊन गेलं होतं. मला भीती वाटायला लागली होती की अरे आता काही कोणी काम देणार नाही आपल्याला. पण मिळालं ना, विश्वास ठेवला ना. मग आता माझी जबाबदारी असते की माझ्याकडनं त्या विश्वासाला मी भविष्यात कधीच तडा जाऊ देणार नाही. एक्झॅक्टली. बघा, हे एकमेकांवर विश्वास ठेवणं ही गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे ना. त्यांनी माझ्यावर ठेवला म्हटल्यावरती मग मी त्यांचा विश्वास मोडायचं नाही, हे माझं काम आहे, कर्तव्य आहे रादर. सो छान आहे इंडस्ट्री. आणि मराठी इंडस्ट्री तर खूप छान आहे. हो. आणि कसं आहे, मराठी इंडस्ट्री छोटी आहे, त्यामुळे तुम्ही चांगलं करत असाल ना तर चांगली माहिती तेही पसरतं ना लगेच. हो. आणि तुम्ही खुट्ट करून काहीतरी चुकीचं करा, तुम्ही पुण्याच्या प्रयोगात माती करा काहीतरी, तिकडे गडकरीच्या प्रयोगाला बातमी पोचलेली असते. बरोबर, ह्यांचे बरोबर कनेक्शन असतात. त्यामुळे चांगलं केलं तर तेही तेवढंच रॅपिडली पसरतं. आणि माती खाल्ली तर ते डबल स्पीडनी पसरतं. आपल्याकडे ते पहिले सांगतात कारण. आणि सांगून झाल्यावर म्हणतात पण आर्टिस्ट एक नंबर आहे. मग आधी एवढ्या वेळ कशाला बोलत बसलास एवढं सगळं. म्हणजे हा मगाशी म्हटलं तसं की आपण गॉसिप करणाऱ्यांचं तोंड नाही ना बंद करू शकत. बरोबर. मी तोच विचार करत बसलो असतो, समजा की अरे मग अवघड आहे आपलं कामं मिळणं, तर मग मी लुकटेसलाही नाही म्हणालो असतो की नको बाबा परत तिथे सगळे आपल्याकडे कसं बघतील आणि काय.
काही कोणी बघत नाही तुमच्याकडे, ते प्रत्येकजण आपलं काम करायला आलेलं असतं. तुम्ही नीट राहा, ते तुमच्याशी नीट राहतात. तुम्ही चूक केली तर तुम्ही बाजूला काढले जाता. माझ्याला बाजूला काढणाऱ्यांना नावं नाही ठेवायची. ओके. आता अजून तुम्ही छंद जोपासण्यासाठी काय करता? म्हणजे तुमचं लेखन आहे, अभिनय आहे, पण कसं होतं आपण तेच करून कधी कधी ना फ्रस्ट्रेटेड होतो की कुठेतरी आपल्याला तो एक रिलीज पॉईंट पाहिजे असतो. त्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही मित्र नाशिकला जातो फिरायला, आणि शक्यतो आम्ही पावसाळाच बघतो. म्हणजे जरा डोंगर दऱ्यांमध्ये कसारा घाटात थोडंसं थांबता येईल, तिकडचं सगळं सौंदर्य बघता येईल, भिजता येईल पावसात. आणि मग 2-3 दिवस असेच मग त्र्यंबकेश्वरला जाऊन येतो. मग आणखीन थोडंसं कुठे जवळपासच्या काही जागा आहेत छान, पांडवलेणी आहे, तिथे फिरून येतो. 2-3 दिवस मात्र मग फक्त नाशिकमध्ये मित्रांबरोबर. ओके ओके. हां, मग तिथे कोणी या विषयावर गप्पा नाही मारत. मग तिथे कोणी तुझ्या आता पुढच्या नाटकाचं काय काय वगैरे अशी काही चर्चा होत नाही तिथे. कारण मग ते सगळे मित्र वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत. कोणी जॉब करणार आहे त्यांच्यातलं, कोणी डॉक्टर आहे. सो मग प्रत्येकाचं असं होतं की बाबा रे, मलाही माझ्या प्रोफेशनचं टेन्शन असतं. हो, तर प्लीज त्याच्यावर नका काही बोलू, असं असतं नाही. हो हो. कारण प्रत्येक जण टेन्शन घालवायला आलेलं असतं. हां, ते 3 दिवस फक्त आम्ही जातो, ठरवून जातो. म्हणजे तुम्ही ॲज अन आर्टिस्ट काही रियाज वगैरे करता का? काही नाही रे, असं खरंच काही नाही. वाचत असतो फक्त मी. ओके. पण मी मॅक्सिमम बघतो. मला रियाज म्हणजे मग मला असं असतं की येणारं नवीन व्यावसायिक नाटक मी जाऊन बघतो. ओके. की अरे काय चालू आहे आजूबाजूला, की अरे ह्यांचं नाटक आपण पाहिलंच नव्हतं, चला आज बघूया. तर मला असं वाटतं की एखाद्या छान सिनियर अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं नाटक बघणं आपण मन लावून, हाच एक छान रियाज असू शकतो. बाकी अभिनयाचा काही वेगळा रियाज नसतो. आवाज येतो तर काही मी वेगळं करत नाही. आवाज खूप छान आहे तुमचा. ते देवाने दिलाय, त्याच्यासाठी काही वेगळं ओंकार वगैरे असं काही करत नाही मी. अच्छा. हा. आणि लिखाणासाठी पण मात्र मी म्हणालो ना की मी वाचतो खूप. ओके. की अशा पद्धतीच्या विषयावरती आधी जर काही लिखाण झालं असेल तर मग त्यावेळेच्या लेखकांनी काय पॉईंट ऑफ व्ह्यू लिहिलं होतं, त्याचा हेतू काय होता हे नाटक किंवा ही पात्र स्टेजवर आणतानाचा. अच्छा, मग त्यांनी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने केलं होतं का? बरं, मग मला भविष्यात जर ह्या विषयावर लिहायचं असेल तर मी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी जाणार नाही, म्हणजे माझं काहीतरी वेगळं येईल. बघा कसं आहे, व्यासांनी एवढं लिहून ठेवलंय ना की तुम्ही काय नवीन लिहिणार आणखीन या सृष्टीमध्ये. महाभारतात इतके सगळे विषय आहेत आणि हे सगळे विषय तुम्ही बघाल तर हे सगळे आपल्याला आजूबाजूला मालिकांमध्ये याच्यात सगळीकडे दिसतात. व्यासांनी लिहून ठेवलंय ना, म्हणजे कुठलंच म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की जो थॉट मला सुचला तोच एकाच वेळेला दुसऱ्या माणसाला पण सुचेल, असं नाही होत. असं नाही होत. थॉट सुचला की तो फ्रेशच असतो, फक्त तो खुलवतो कसा आपण, एक्झॅक्टली त्याच्यावरती फक्त काम करावं लागतं. म्हणजे ज्याला आपण ड्राफ्ट म्हणतो नाटकाचा ड्राफ्ट करेक्ट असणं महत्वाचं आहे. तुम्हाला अंदाज आला पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रसंगात काय कुठली माहिती पुरवायची आहे. तुमचं ब्लॅकआउट कुठल्या पॉईंटला असायला हवा आहे. तो ब्लॅकआउट असा आहे का की तो झाल्यानंतर लोक आपसात गप्पा मारायला लागतील, की असा आहे की लोक पिन ड्रॉप सायलेन्स बसून राहतील ब्लॅकआउट झाल्यानंतर सुद्धा, की अरे काय पाहिलं आपण, काहीतरी क्वेश्चन मार्क आहे का. इंटरव्हलला लोक वडापावच्या रेटविषयी बोलतायत का नाटकाविषयी बोलतायत, हे तुमचं इंटरव्हल पॉईंटवरती ठरतं नाटकाच्या. तुम्ही कुठल्या पॉईंटला नाटकाचं इंटरव्हल करत आहात. सो लेखक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं काम झालं. एकदा ड्राफ्ट एकदा लक्षात आलं की लिहिता येतं चांगलं नाटक. मग तुम्ही त्यासाठी काही ट्रेनिंग वगैरे घेतलेलं की तुम्ही त्या लिहित त्या प्रोसेसमध्ये शिकत गेलो. मी म्हणालो ना, पहिली एकांकिका मी असं आपण लिहू एकांकिका आपली असं करून लिहिली. पण मग आता मात्र मी जेव्हा नवीन काही लिहितो ना, नाटक म्हणा किंवा काय, तर मी शक्यतो रवींद्र लाखे आहेत, खूप जुने नाट्यकर्मी म्हणजे दिग्दर्शक, तर मी त्यांच्याकडे फोन करून वेळ मागून त्यांच्याकडे जातो आणि वाचतो मी. अच्छा. हा, आणि ते सुद्धा असं छानपैकी हातात पेन आणि कागद घेऊनच बसतात, वाच आता म्हणून. अरे वा. पण मग त्यांच्याकडनं एकदा मला शाबासकी मिळाली ना की हा व्यवस्थित लिहिलंय, की मग मी ते नाटक घेऊन जगाच्या पाठीवर कुठे गेलं तरी मला माहिती असते की ते घेतलं जाईल, ते ऍक्सेप्ट होईल म्हणून. अरे वा. त्यांच्याशी डिस्कस करायला जात असतो. सर, असं म्हटलं जातं की मराठी नाटकांना आणि चित्रपटांना प्रेक्षक तेवढा येत नाही. तर कोण म्हटलं असं? काय तुफान चाललाय नाच ग घुमा, काय गर्दी येते आजीबाई जोरात नाटकाला ऑडियन्सची, केवढी गर्दी आहे, लोक लाईन लावून तिकीट काढतायत की. बघा तुम्ही काय क्वालिटीचं प्रोडक्ट देताय ना ह्याच्यावरती बुकिंग ठरतं. बरोबर. सैराट सिनेमात काय लोकांना सुरुवातीला कुठे काय माहिती होतं, किती धोधो हाऊसफुल झाला, म्हणजे आवडला ना तो सिनेमा.
म्हणजे तुम्ही लोकांना जे हवं आहे, त्यांना जे आवडतंय ते दिलं ना की लोक येतात. बरं का, मी जर काय म्हणूयात की सिनेमा किंवा नाटक काही माझा विषयच मी असा काहीतरी निवडला की ज्यांनी लोकांच्या डोक्याला शॉट लागेल किंवा त्यांना उगाच त्रास होईल, मळमळेल की अरे हा खूपच ज्ञान सांगतोय किंवा अरे याच्यात किती आहे हे सगळं, तर नाहीच येणार लोक बघायला ते. कारण इमिजिएट त्याचा प्रयोग बघून बाहेर गेलेला माणूस त्याच्याबद्दल बोलतो ना, जसं आवडलेल्या नाटकाबद्दल बोलतो. बरोबर. कारण त्या माणसाने 500 रुपयाचं तिकीट काढलेलं असतो, तो बोलणार. बरोबर. त्याला आवडलं तरी तो 10 लोकांना जाऊन सांगणार, नाही आवडलं तर तरी 5 लोकांना तर सांगेल की नका जाऊ, ते बोर आहे नाटक. सो आपण छान दिलं की लोक बघायला येतात. येत नाही असं नाही, येतात. हा, आता तुम्ही म्हणाल तसं की थोडा फरक पडलाय जरा मला मोबाईलमध्ये, जेव्हा हातामध्ये माझ्या एंटरटेनमेंट येतं तेव्हा मग थोडंसं माझं इंटरेस्ट थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचा किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याचा थोडासा कमी होऊ शकतो. पण अर्थात नाटकाचं म्हणूयात तर काय म्हणूयात की ही रंगभूमी एवढी शक्तिशाली आहे की अशी अनेक मनोरंजनाची माध्यमं येत राहतील मार्केटमध्ये, पण तिचं वैभव प्रेक्षकांचं कधी कमी नाही होणार. मराठी प्रेक्षक नाटक बघायला येतच राहणार. हो हो, छान. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की कंटेंट चांगलं असेल ना तर लोक येतात आणि ती माउथ पब्लिसिटीने येतात. कारण ते बाई पण भारी देवा ज्यावेळी चित्रपट आलेला त्यावेळी सुरुवातीला एवढा तो हे नव्हता, हाऊसफुल वगैरे होत नव्हता, पण जसं जसं त्याची माउथ पब्लिसिटी होत गेली तसं चालला ना सिनेमा, हाऊसफुल झाला. म्हणजे नंतर येतात. छान, तुम्ही छान द्या, लोक येणार बघायला. बरोबर बरोबर. आपण आपल्याकडे आपण काय क्वालिटीचं प्रोडक्ट देतोय आपल्यालाही माहित पाहिजे. आणि मग कधी कधी असं होतं की मग चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट बनवलं तर मग ते वितरक कोण आहेत तुमचे, ते कशा पद्धतीने वितरित केलं जात आहे चित्रपट असेल तर तेही बघा. बरोबर बरोबर. ते ऍप्ट ऑडियन्स पर्यंत पोहोचतंय का, जिथपर्यंत जायला तिथपर्यंत जातंय का, ते टेक्निकल गोष्टी पण आहेत. या मार्केटिंगच्या काही गोष्टी असतात सिनेमा म्हटल्यानंतर. पुरेसं मार्केटिंग केलंय का, सिनेमातल्या कुठल्या एक्स फॅक्टरचं मार्केटिंग जास्त व्हायला हवं आहे, ट्रेलरमधनं म्हणा, प्रोमोमधनं म्हणा, ह्या टेक्निकल गोष्टी पण खूप आहेत ना. नाटकाचं तसं होत नाही, फक्त जाहिरातीवरती नाटक चालत नाही हो. सिनेमा मला असं वाटतं की आपण आधी प्रोमो बघतो, आपल्याला कळतो सिनेमा काय फ्लेवरचा आहे, आपल्याला अंदाज येतो सिनेमाचा. नाटकाचं असं होत नाही ना, कागदावरती एक जाहिरात असते फक्त, लोक विश्वास ठेवून येतात चांगलं बघायला मिळणार आहे, त्यांना प्रोमो नाही बघायला मिळाले. हे आत्ता काही नाटकांचे प्रोमो दिसतात आपल्याला. पण एरवी सामान्य प्रेक्षक हा जो जाहिरात बघूनच तिकीट काढतो. आज आपल्या इथे कुठलाच प्रयोग आहे नाटकाचा, मग तो येतो, त्याला माहितीही नसतं त्याच्या हात काय आहे, पण तो विश्वास ठेवून येतो ना. आणि नाटकाचा एक वेगळा ऑडियन्स आहे जो नाटक बघणारच. आणि याच्यात यंगस्टर सुद्धा आहेत. हो हो हो. ह्या एकांकिका स्पर्धांमुळे काय झालंय ना की तरुण प्रेक्षक सुद्धा तयार झालाय. बरोबर. खूप तरुण मुलं मुली नाटकाला येतात. म्हणजे आजी आजोबा तर येतातच, कारण त्यांच्या काळातला आवडीचा विषय असतो नाटक, त्यामुळे ते येतातच. मी तर बघतो ना की असे आजी आजोबा असतो तरी खूप छान साडी नेसून गजरा वगैरे लावले माळलेला असतो छान, आजोबाही छान असे मस्त अत्तर लावून. म्हणजे नाटक बघणं हा सोहळा असतो प्रेक्षकांसाठी आणि त्याचा आनंद वेगळा असतो. म्हणजे जो चित्रपट बघून पण मिळणार नाही, जो नाटक बघून मिळतो ते असं लग्न समारंभाला आल्यासारखे ते येतात, छान नटून सटून येतात, फॅमिली सकट येतात छान. म्हणजे त्यांचं किती प्रेम आहे नाटकावर आणि नाटकातल्या मंडळींवरती. तर ते आपण चांगलं दिलं की ते येतात, तेवढ्या हक्काने येतात. धन्यवाद सर, तुम्ही ते वेळात वेळ काढून आलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.